मागील काही दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली होती। त्यानंतर आता 2 दिवसांपासून संततधार पाऊस पश्चिम विदर्भासह अमरावती जिल्ह्यातही सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। अनेक पिकांना नवसंजीवनी मिळाले। मात्र चांदूर बाजार तालुक्यात जर आपण पाहिलं तर अनेक भागात मोठ्या प्रमाणावर जो आहे तो मुसळधार पाऊस आल्याचं पाहायला मिळतं आणि या पावसामुळे जे आहे ते शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी सध्या एका कपाशीच्या शेतामध्ये आहे। संत्र्याची बाग आणि या बागेमध्ये आंतरपीक म्हणून कपाशीचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, परंतु संततधार पावसामुळे अशा पद्धतीनं शेतामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। पावसाने दडी मारली होती, परंतु आता पाऊस जो आहे तो सक्रिय झालेला आहे आणि पाऊस सक्रिय झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नुकसान जे आहे ते या पावसामुळे देखील अनेक भागातलं होत आहे। चांदूर बाजार तालुका असेल, सोबतच भातकुली तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक गावातील पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेली आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, चांदूर बाजार, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।